सांगोला तालुक्यामध्ये एक समीकरण बनलं गेलं की जिकडे आबा तिकडे गुलाल. नेमकं आत्ता नगरपालिकेमध्ये तो गुलाल पाहायला मिळेल. तालुक्यातल्या जनतेचंही म्हणणं होतं की आबा बापून एकत्रित यावं, माझंही म्हणणं होतं. पण याला सगळ्यालाच अंधारात कोणवाही सवय आहे बापूला. ही वेळ शहाजी बापूंवर का आली अशी? पट्ट्याने 1 रुपया न खर्च करता 52,000 मतं मला लोकांनी दिली, वर्गणी काढून दिलेत. हे माझं काम आहे तालुक्यातलं. विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, मी लढणारा वर्ग आहे, कुत्र्या मांजरांना महाराष्ट्रात आहे तर मी घाबरणारा नाही. पत्रकारावर चिडायला आला, कुठे क्लिप दाखवा, कुठे क्लिप दाखवा. तुम्ही बघितली असेल ती क्लिप? ती मीच होतो. हा, तुम्हीच होता, तुम्हीच बघितली ती क्लिप, तुम्ही ऐकली, तुम्ही शहाजी बापूला प्रश्न केला. चिडायचं काय काम आहे? हा ना, हे बघा, पत्रकारावर काय चिडायचं काम आहे का? आता मी भाजपमध्ये जायची चर्चा नुसती सुरू झाल्यावर अनेकांच्या झोपा उडल्या, अनेकांनी देव पाण्यात घातले. पाहायच मिळालं. मग कुठेतरी एक मित्र म्हणून त्यांना काय सल्ला? बापू रडायला तर लय कांगाळ आहे. 1 नंबरचा गडी. सगळ्यात देशातली सगळी नाटक कंपनी एकत्रित केली तर त्या सगळ्या नाटकाचा बिनविरोध अध्यक्ष आमचा बापू होईल. शिंदे साहेबच घायाळ झाले तर बापूच तर येताय कुठं सोडून? निधी गेला कुठं? तो निधी सांगणारा एकच तालुक्यातला व्यक्ती आहे, रफिक नदाफ नावाचा त्यांचा एक राईट हँड आहे. आणि रफिक नदाफच सांगू शकेल की निधी कुठं दिला. आणि खरं सांगू, मला वरमाईला शिंदळ कुणी म्हणायचं म्हणून सगळं थांबलंय. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आबा आहेत. आबा, काय सांगाल, कधी नाही ते आता या निवडणुकी नगराध्यक्षपद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापूंच्या विरोधात सगळे पक्ष एकवटले आहेत. आजपर्यंतच्या काळामध्ये असं कधीच कोणाचं ह्याला त्याला काय नाही. एकदा मला गणपतराव देशमुख साहेब आणि शहाजी बापू एकत्रित येऊन मला त्यांनी मला एकत्रित टाकलं होतं. पण तेव्हा मी असं काही एवढंच नव्हतं, मला एकट्याला टाकलंय, मला अमुक आहे तमुक आहे. ही वेळ शहाजी बापूंवर का आली अशी? ती त्यांनाच माहिती काय आलं. आपण आयुष्यात कधी खरं बोलायचं ठरवलं तरी अशी वेळ कधी येत नसते. समजा आली दुर्दैवानं तर असं दचकायचं काही कारण नसते. त्यावेळेला मागं दिग्गज नेते गणपतरावजी देशमुख साहेब त्यावेळेला फुल फॉर्ममध्ये होते. शहाजी बापू त्यावेळेला माझे आमदार होते. त्या दोघांनी मिळून ते दोघं एकत्रित झाले आणि मी एकटा एकत्रित होतो. पण मी असं भांडवल केलं नाही, मी एकटा पडलो, मी अमुक झालो, मी तमुक झालो. आपण गणपताबांसोबत देखील 25-30 वर्षाचा कार्यकाळ, तो काळ आणि आत्ताचा कार्यकाळ कसा वाटतो एकंदरीत? हे बघा, माझी राजकारणाची पद्धत अशी आहे, मी फार स्पष्ट आणि स्वच्छ आहे. मी 25 वर्ष गणपतरावजी देशमुख साहेबांच्यावर काम केलं, प्रामाणिक केलं. माझे आणि गणपतराव देशमुख साहेबांचे पितापुत्राचे संबंध होते. माझं त्यांच्याशी वैचारिक पटलं नाही, त्यांना सांगून बाहेर पडलो. मी उभा राहायचं ठरवलं. दुर्दैवानं मला पक्षानं त्यावेळेला नाकारलं किंवा पक्षाला का पक्षानं मला बाजूला केलं मला माहीत नाही. त्यामुळे मी स्वतंत्रही निवडणूक लढवायचा विचार केला. परंतु माननीय शहाजी बापू माझ्या आईंच्याकडे आले. त्यांनी आईंना विनंती केली की बाबा दीपक आबाची अडचण झालेली आहे, तर मला 5 वेळेला मला दीपक आबांनी विरोध केला, यावेळेला मला आबांनी मदत करावी. आईंनी मला बोलून सांगितलं की बाबा अशी बापूची इच्छा आहे तर तू त्याला मदत करावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या आईच्या इच्छेखातर आणि तालुक्यातल्या जनतेची तशीच इच्छा असावी असं माझं मत झालं. पण मी बापूंनाही मनापासून मदत केली. बापूंच्या आयुष्यातील ती वेळ अतिशय वाईट असताना सुद्धा मी ती निवडणूक माझ्या शिरावर घेऊन अतिशय अटीतटीच्या निवडणुकीमध्ये, ज्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार साहेब स्वतः होते, त्यांनी नातवाला उभा केलं होतं, संपूर्ण ताकद त्यांनी पणाला लावली होती, अशा परिस्थितीत शहाजी बापूला उमेदवार समोर करून रक्ताचं पाणी करून त्यावेळेला बापूला मी निवडून आणलेलं आहे. खरं तर संपूर्ण तालुका आपल्याला जय विरोची जोडी म्हटले जाते. पण आत्ताच शहाजी बापूंनी म्हटलंय की आपण पाटील खंजीर खुपसला असं वक्तव्य केलं गेलं आहे. काय कितपत तथ्य आहे त्यामध्ये? बापू सगळ्या तालुक्याला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कोण लबाड बोलतं आणि कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतं हे बापूला चांगलं माहिती आहे मी सांगण्यापेक्षा. बापून आयुष्यामध्ये आत्तापर्यंत किती जणांबरोबर घरोबा केला आणि किती जणांना नादाला लावलं ह्याचा हिशोब काढायचं ठरवलं तर तिथं 2-4 तरी ऑडिटर लागतील. आणि बापूनं उगं माझ्यासारख्या माणसाला खंजीर खुपसला म्हणायचं हे त्यांना शोभत नाही. बापूने ह्या वाक्याचा फेरविचार करावा अशी त्यांना माझी विनंती आहे. खरं तर बापूंच्या कार्यकाळामध्ये अनेक कोट्यावधींचा निधी आणला गेला असं त्यांनी सांगतात, 1000 कोटींचा. पण मात्र सांगोल्याची परिस्थिती पाहता एकंदरीत जैसे तेच आहे. जसं मेन रोडचा प्रश्न आहे, नागरी सुविधांचा देखील अभाव असल्याचं देखील दिसून येत आहे. मग तो निधी गेला कुठं?
तो निधी सांगणारा एकच तालुक्यातला व्यक्ती आहे, रफिक नदाब नावाचा त्यांचा एक राईट हँड आहे. आणि रफिक नदाबच सांगू शकेल की निधी कुठं दिला. आणि खरं सांगू, मला मनापासून आनंद आहे, शहाजी बापूंच्या काळामध्ये खरोखरच तालुक्याला 50 वर्षापेक्षा नव्हता एवढा निधी आला. आता त्या निधीच्या बाबतीमध्ये आज काय मी बोलत नाही, मी जाहीर सभेमध्ये बोलेन माझ्या पद्धतीने मी वक्तव्य, आज काय फार बोलणार नाही. पण ते निधी आला, कसा गेला, कुठं गेला, कशा पद्धतीनं गेला, हे तालुक्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. तसं पाहिलं गेलं तर पण कसं आहे, वरमायला शिंदळ कुणी म्हणायचं म्हणून सगळं थांबलंय. तसं वाटलं तर मी त्याचं माझी भूमिका मांडेन मी. तसं पाहिलं गेलं तर सांगोला त्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीत जे सभा होत आहेत ते कुठेतरी वैयक्तिक टीकावरती सभा होत आहेत. मात्र वैचारिक असेल किंवा राजकीय ह्याच्यावरती कुठे टीका होतून दिसत नाही, मात्र वैयक्तिक टीका होत आहेत. हे बघा, नगरपालिकेची निवडणूक असेल ही कुणाला मोठं करायला किंवा कोणाला लहान करायला असत नाही. ही निवडणूक ही शहराच्या विकासावर निवडणूक व्हायला पाहिजे आणि आम्ही विकासावर निवडणूक लढवतोय. आमचे विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहे. व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं हे बापूचा आज नाही, गेली 50 वर्षाचा धर्म आहे. बापूकडे जे भांडवलच एवढं आहे की व्यक्तिगत टीका टिप्पणी करायची, काहीतरी वेगवेगळं बोलायचं. विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, मी लढणारे आवाज आहे, कुत्र्या मांजरांना महाराष्ट्रात मी घाबरणारा नाही. तर ते बापू हा तालुका कधी विकलाच नाही. हो का, या तालुक्याला एक चांगली परंपरा आहे. देशभक्त राऊत साहेब या तालुक्याचे आमदार पहिले म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं, त्यांनी तालुक्याची प्रतिष्ठा जपली, बरोबर. त्याच्यानंतर कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटलांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं, त्यांनी तालुक्याची प्रतिष्ठा जपली. गणपतरावजी देशमुखांनी 50 वर्ष प्रतिनिधित्व केलं, त्यांनी या तालुक्याची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. आदरणीय बापूंना 95 साली या तालुक्यानं एक इतिहास निर्माण केला आणि निवडून दिलं. त्यावेळेला बापूंनी मात्र दरोड्याच्या प्रकरणामध्ये बापूला अटक व्हावं अशी प्रतिष्ठा बापूंनी जपली तालुक्याची. हे त्यांनीच सांगायचं आहे. आणि मला अमुक केलं, मला तनुक केलं, कांगाळा करायचं काही कारण नाही. असं कधी गणपतराव देशमुखाला, काकासाहेब साळुंके पाटलाला किंवा आदरणीय राऊत साहेबांना ज्यांनी 60 वर्ष 65 वर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं, तेव्हा तालुक्यावर कधी असे आरोप झाले नाहीत. बापूंच्या काळावर आरोप करताना कोणाचं काही व्यक्तिद्वेष असायचं काही कारणच नाही. ते त्यांनी स्वतःला तपासावं ना. विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजपने शेकापला मदत केली देखील सांगितले. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला शेका पक्षाला भाजपने मदत केली. शेका पक्षाला भाजपनं मदत केली का नाही शहाजी बापूला माहीत आहे. पण शहाजी बापूला म्हणावं, या नगरपालिकेच्या निवडणुकीला पहिली जी मिटिंग झाली त्यावेळेला शहाजी बापूंचं स्टेटमेंट आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे आम्ही मिळून निवडणूक लढवणार. अगदी गळ्यात गळा घालून त्याने अगदी केलं. आता कुठं गेलं बघ भाजप आणि शहाजी बापू, हे त्यांनीच हुडकून काढायचं आहे. का गेलं आपल्यापासून बाजूला? राज्यामध्ये कुठले मित्र पक्ष आहेत? मी कुठल्या पक्षात नाही, दीपक आबा साळुंके पार्टी आहे माझी. या तालुक्यामध्ये बाबासाहेब देशमुख, शहाजी बापूंनी करोडो रुपये खर्च केलेले, लाख लाख मतं दोघाला पडली. ह्या पट्ट्याने 1 रुपया न खर्च करता 52,000 मतं मला लोकांनी दिलीत, वर्गणी काढून दिलेत. हे माझं काम आहे तालुक्यातलं. माझा नाद कुणी करायचा नाही. ज्यांनी माझा नाद करायचा प्रयत्न केला त्याला घरी बसवायचं काम मीच केलेलं आहे. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जवळ्याला देखील पैसे गेल्याचा देखील आरोप केला आहे. हे असलं पैसे बिसे खाणारी जी अवलाद आमची नाही. माझ्या वडिलापासून माझ्या आईची शिकवण आहे. आम्ही इमानदारीनं काम केलेलं आहे. 35 वर्षाच्या काळामध्ये कुठल्या बदलीचं काम, कुठल्या कामाची टक्केवारी घेतली असेल तर काकासाहेब साळुंकेचं नाव बदलून लावीन मी. येणाऱ्या काळात विधानसभेनंतर चर्चा होती की परत आपण दोघे एकत्र येणार आहात. मात्र आत्ता त्या गोष्टी, आता ज्या पद्धतीने टिकाव होते, ज्या पद्धतीने राजकारण घडतंय आणि भविष्यात देखील आपण एकत्र येणार आहात का? शहाजी बापू बरोबरच युती व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा होती. पण युती करायची नाही म्हणून हीच गडी लांब लांब पळत गेलाय आणि आता माझ्या नावानं वरडायला लागलाय. तालुक्यातल्या जनतेचंही म्हणणं होतं की आबा बापूने एकत्रित यावं, माझंही म्हणणं होतं. पण याला सगळ्यालाच अंधारात कोणवाही सवय आहे बापूला. एक ठिकाणी राहायची बापूलाच सवय नाही. खरं तर त्यांच्या बोलण्यातून वारंवार दुटप्पी असलेलं देखील जाणवलं की जे या कारणाने, कारण की जर शेका पक्षाचे बाबा आमदार देशमुख हे जर भाजपमध्ये आले तर लोटांगण किंवा दंडवत घालण्याचं देखील काय नेमकं काय? सगळ्या बापूच्या यूट्यूब आणि सगळी बापूची भाषणं तुम्हीच बघा. एक तर भाषण कधी खरी आहे का? सगळं लबाडाचंच.
आज एक बोलला की ती उद्या दुसरंच लबाड बोलतोय. आता कालच मी तुमची एक क्लिप ऐकली. माझ्या वाढदिवसाच्या भाषणामध्ये शहाजी बापूंनीच वक्तव्य केलं आणि पुन्हा पत्रकारावर चिडायला आला, कुठे क्लिप दाखवा, कुठे क्लिप दाखवा. तुम्ही बघितली असेल ती क्लिप. ती मीच होतो. हा, तुम्हीच होता, तुम्हीच बघितली ती क्लिप, तुम्ही ऐकली, तुम्ही शहाजी बापूला प्रश्न केला. चिडायचं काय काम आहे? हा, हे बघा, पत्रकारावर काय चिडायचं काम आहे का? नाही. माणूस चिडतो कधी? जेव्हा स्वतः उघडा पडायला चालू होतो. माझ्या ऑफिसमध्ये एक तुम्ही बोर्ड बघितलाय का? आल्या आल्या माझ्या ऑफिसमध्ये एक बोर्ड आहे, जाताना तुम्ही वाचा. माणसानं कधीही खोटं बोलू नये, म्हणजे आपल्याला मागं काय बोललो हे लक्षात ठेवावं लागत नाही. माणसाने नेहमी खरं बोलावं, म्हणजे आपण काय बोललो हे लक्षात ठेवावं लागत नाही. माझ्या ऑफिसमधला बोर्ड आहे. शहाजी बापू भाषणामध्ये अश्रू अनावर केलं देखील मिळालं, दीपायस मिळालं. मग कुठेतरी एक मित्र म्हणून त्यांना काय सल्ला द्याल? बापू रडायला तर लय कांगाळ आहे. एक नंबरचा गडी. सगळ्यात देशातली सगळी नाटक कंपनी एकत्रित केली तर त्या सगळ्या नाटकाचा बिनविरोध अध्यक्ष आमचा बापू होईल. इतका नाटक कंपनीतला तो भारी एक कलाकार आहे बापू. आणि या कलाकारीवरच ते आत्तापर्यंत सगळं त्याचं सगळं गबाळ त्याला जुळवता आलं. पण असं नसते. मी बापूला विनंती करणार आहे, उगा असं चुकीचं बोलू नको गड्या. नशिबानं तुला 2 टर्म या तालुक्यात आमदार केलेला आहे. आम्हाला शिवाय दे, पण तालुक्याला जनतेही तर कृपा करून प्रतारणा करू नको. लोकाला तरी कृपा करून खोटं बोलू नको. ज्या जनतेनं तुला मुंबईला पाठवलं आहे, आमच्याशी बोल, बाबासाहेबाशी बोल. सगळ्यांना शिवे द्यायचं तर त्याचा धंदाच आहे. त्याला जेव्हा बरं वाटतं तेव्हा गोड बोलत असतो. बापूला जेव्हा चुकीचं वाटतं किंवा बापूच्या बरोबर जेव्हा जात नाही त्याला चुकीचं वाटतं. आता आमदार साहेबांना उभ्या हयातभर बापूनं त्या माणसाला सगळ्यात जर वाईट बोलणारा कोण असेल गणपतराव देशमुखाला तर शहाजी बापू. आणि आता सांगायला लागलं मी समाधी धुवायला जाणार आहे. काय समाधी धुवायला? काय अधिकार समाधी धुवायचा? ज्या वेळेस होते त्यावेळेस. आता ज्या वेळेला मी म्हणलं ना, ह्या दोघांनी माझा काटा काढायचा ठरवून दोघं एकत्रित झाले. त्यांनी लढवायचं ठरवलं, मी लढवायचं ठरवलं होतं. त्यावेळेला खरं तर आनंद माने, आपला नाथा जाधव, मी 23 लोक उभा केली होती. पण त्याला माहीत होतं की ह्यांना वरनं आदेश मी आदेश पाळणारा माणूस आहे, म्हणून मी राजकारणात मागं पडलो. मी आदरणीय पवारसाहेबाचा आदेश मानत होतो, आदरणीय मोहिते पाटलाचा आदेश मानत होतो. मी जर असा बापूसारखा नाटक कंपनी उघडली असती ना, मी ही 2दा तर झाला आहे, मी किमान 7 वेळा आमदार झालो असतो. पण आमच्या रक्तात चुकीचं वागायचं नाही म्हणून मी मागं पडलो आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप पक्षाचे आपले प्रवेशाचे त्यावर देखील चर्चासत्र सुरू होते. मात्र शहाजी बापू म्हणाले होते की मी देवाभाऊंकडे कसे घेतात किंवा काय, त्या संदर्भात देखील असं बोललं होतं. भाजप पक्ष आपले आता मी भाजपमध्ये जायची चर्चा नुसती सुरू झाल्यावर अनेकांच्या झोपा उडल्या, अनेकांनी देव पाण्यात घातले. ही भाजपमध्ये नको. आता तुझ्या पक्षाचं आहे, तुझी तू बघ की बाबा, तुला बाकीच्या पक्षाची उचापत्या करायचं काय कारण आहे? आणि भारतीय जनता पक्ष काय इतका दूध खोळा नाही. कुणाला घ्यावं, कुणाला काढावं, कुणाला कुठं ठेवावं, एका पक्षाला का भाजपनं मदत केली ही त्यानं तपासून घ्यावी. मला काय करायचं आहे? आणि मी माझ्या कर्तृत्वावर राजकारणी आहे. मला घेतलं भाजपनं तर सन्मानानं मी येतो म्हणून सांगितलं. समजा त्यांना नाही वाटलं तर दीपक आबाचा पक्ष या तालुक्यात जिवंत आहे. बिन पैसे खर्च करता 52,000चा मालक आहे आज. अजून 5 वर्षात लोकांच्या दारात जाऊन मी माझं उभा करणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे सांगोला नगरपालिकेच्या अनुषंगाने. त्या सभेमध्ये आपण आताच बोललाय काय स्फोटक बोलणार आहात, भरपूर काय बोलणार? खरं बोलणार आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कुणाला स्फोटक काय वाटत असेल, मी लबाड कधीच बोलत नाही. मी जे काय बोलणार आहे जनतेपुढं तुम्ही खरं बोलणार आहे. मी कधीच खोटं बोलत नाही. कशा बाबतीत असणार आहे नेमकं? काय नाही, तालुक्यातल्या राजकारणाचा जो इतिहास आहे अनेक वर्षाचा, ज्याच्यावर माझे कारण नसताना आरोप झाले, त्या आरोपाचं उत्तर देणं, खंडन करणं माझं काम आहे. चुकीचे आरोप मी तरी का खपवून घेऊ? बापू मी माझा दोस्त आहे, कॉलेजचा मित्र आहे. बापूचं कुटुंब माझ्या वडिलांच्या वेळेला तानाई तात्या ही सगळी मंडळी आमच्या वडिलांच्या बरोबर कार्यकर्ते म्हणून होते. महादेव बापू भोसले होते, विजयभाऊ पाटील होते, आमच्या मौदाचे रामराव आबा होते, त्यांच्या गावचे ईश्वर बाळा पाटील होते, आपले वाडेगावचे रामभाऊ दिघे होते, आपल्या कोळ्याचे आमचे देशमुख साहेब होते, आताचे सचिन देशमुखचे चुलते बाबासाहेब देशमुख होते. अशी अनेक मंडळी होती. आपल्या ह्यांचे बुद्धनवाडीचे वलेकर होते. माझ्या वडिलांच्यावर अनेक ज्येष्ठ मंडळी होती. पण त्यावेळेला चांगलं सन्मानाचं राजकारण होतं, असं घाण राजकारण नव्हतं कधी. गणपतराव देशमुखांच्यावरून निवडणूक झाली, माझे वडील एकदा पराभूत झाले.
एकदा वडिलांनी गणपतराव देशमुखाचा पराभव केला माझ्या वडिलांनी, पण घाण राजकारण आम्ही कधी केलं नाही. खरं तर एक शेवटचा प्रश्न, सांगोला तालुक्यामध्ये एक समीकरण बनलं गेलं आहे की जिकडे आबा तिकडे गुलाल. नेमकं आत्ता नगरपालिकेमध्ये तो गुलाल पाहायला मिळेल? हे बघा, मी सांगतो ह्याच्यापेक्षा वस्तुस्थिती आहे. गेल्या 30 वर्षामध्ये ज्याच्या कपाळाला गुलाल लागला त्याच्या पाठीमागे दीपक आबा होता. म्हणूनच 25 वर्षसुद्धा आमदार साहेब माननीय त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून मी काम केलं. आमदार साहेबांच्या बरोबर होतो, तेच विजयी झाले. तात्विक मतभेद झाले, बाजूला आलो. शहाजी बापूच्या इतक्या वाईट वेळेत सुद्धा शहाजी बापूला गुलाल लावायला मी सांगण्यापेक्षा जनताच सांगेल कोण आहे ते. त्यामुळं समीकरण म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती आहे. जिकडं आबा तिकडं गुलाल ही वस्तुस्थिती आहे. हे काय कुणी नाकारायचं कारण नाही किंवा कुणी ज्योतिषाने येऊन आमच्या तालुक्यात सांगायची गरज नाही. जे आहे ते खरं आहे. सध्या बापूंचं वय पाहता कुठेतरी राजकारण थांबावं असं भूमिका वाटते आपल्याला? आता बापूने राजकारणात थांबवा. आता बापूचं तर 5 वर्षात बापू लय मोठा माणूस झाला आहे. त्यामुळे आता बापू कसा थांबतोय आणि राजकारणात कुणी थांबवावं हे असं काय भाग नसतो. जनता जेव्हा थांबल तेव्हा मला असं वाटलं लय मी हुंबाडी केली, जनतेला वाटलं नाही आबाला बसवा, तर आपल्याला बसवावं लागतं. आणि बापून सांगितलं मी या तालुक्याचा राजा आहे. अरे बापू, राजा जनतेनं करावं लागतं. स्वयंघोषित राजा कधी होत नसतो. शेर देखील घायल शेर देखील असं म्हटलं. तेच शिंदे साहेबांनी सांगितलं. आता कसा घायाळ शेर, आता शिंदे साहेबच घायाळ झाले तर बापूच तर येत आहे कुठं सोडून. शिंदे साहेबांचीच परिस्थिती अशी झाली की आता त्या भाजपच्या अध्यक्षानं सांगितलं 2 पर्यंतच आमची मैत्री राहील, 2 नंतर मैत्री नाही राहिली. ह्या घायाळ शेरपेक्षा 30 शेर त्याच्यापेक्षा घायाळ होईल, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. पण बिचारा त्यांच्याविषयी पण मला आदर आहे. शिंदे साहेबांनी त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी मला आदर आहे. आणि एक सांगतो ह्या तालुक्यातल्या जनतेला, मी बापूबरोबर होतो. बापूंचे नेते शिंदे साहेब होते, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतु मी शिंदे साहेबांना बापूच्या परस्पर कधीच भेटलो नाही. बापूच्या टोळीनं माझ्यावर आरोप केले, गपचूप दीपक शिंदे साहेबाकडे भेटायला जातो. मी कधी त्याला भेटलो नाही, आणि ती माझी अवकात बी नाही. तुझा नेता तुझ्याबरोबर, माझे नेते होते माझ्याबरोबर. तर हे होते माझे आमदार. दुसरं तुम्हाला एक सांगतो, उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठल्या ज्योतिषानं सांगायची गरज नाही. 24च्या 24 आमचे उमेदवार अतिशय चांगल्या मताच्या फरकानं निवडून येणार. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. यांच्या वल्गना यांचं जे काय असते, बापूच आमच्या कसं असते, बापू नेहमी निवडून येत असतो. बापू कधीच पडत नाही. पेट्या फुटेपर्यंत बापू निवडूनच आलेला असतो. पेट्या फुटायला चालू झाल्या की पळायचं सुद्धा यांच्या कार्यकर्त्याला कळतं. हुडकून आणायला लागतं एकेकाला, कुठे गेला, कुठं नाही. कालच्या 19व्या मिटिंगला सुद्धा शेवटी मला जावं लागलं. आठवत आहे का बघा कार्यकर्त्यांना. आणि मग निकालपत्र मी हातात घेतलं. हे होते विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपल्या मुलाखतीत अनेक शहाजी बापून कसा याच्याबद्दल आहे त्यांनी देखील सांगितलं गेलं आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, सांगोला.